साताऱ्यातील वाई तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। जांभळी गावामध्ये तब्बल 550 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। आदिवासी पाडा जांभळी गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांभळी या गावात गेल्या 24 तासात तब्बल 550 मिलीमीटर पाऊस पडलाय। जांभळी गाव आदिवासी पाडा या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। या ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। या ठिकाणी तहसीलदार सोनाली मिटकर यांनी पुराच्या पाण्यातून जाऊन बाधित कुटुंबांना भेट दिली। आदिवासी पाडा गावातील लोकांना तात्पुरते स्थलांतर करून गावातील शाळेत तसेच मंदिरात राहण्याच्या सूचना केल्या आहेत। जसं जोर गावामध्ये मोठा पाऊस सकाळपासून कोसळत आहे, तसंच हे जांभळी गाव आहे। या जांभळी गावातील आदिवासी पाडा म्हणून हे गाव आहे। या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाने कहर माजवलेला आहे। आपण पाहतोय खरं तर हा डोंगरावरून येणारा पाऊस आहे। हा मोठ्या प्रमाणात या घरांमध्ये घुसलेल्या पावसाचं पाणी पाहायला मिळत आहे। रात्रीपासून ही जी कुटुंब आहेत ही भीतीच्या छायेखाली आहेत आणि यांना खरं तर कुठंतरी पुनर्वसन करण्याची यांची मागणी आहे। आज तहसीलदार ज्या सोनाली मेटकर मॅडम आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणची पाहणी सुद्धा करत आहेत। यांना कुठं आता सध्या आसरा देतील किंवा काय होईल हे पाहण्यासाठी तहसीलदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता यांचं पुनर्वसन करते का आणखीन काय होईल हे पाहण्याची उत्सुकता ठरणार आहे। कॅमेरामॅन मंगेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा। मी माहिती घेतली त्याच्यानुसार जांभळीमध्ये 2021ला पण एवढा पाऊस पडला नव्हता असं लोकांचं म्हणणं आहे। आता जी पलीकडली आदिवासी पाडा जे आहे त्यांना आम्ही सांगितलं की बरेच व्यक्तीचा मुंबईच्या व्यक्तीचा बंगला आहे, तिथं सगळ्यांनी शिफ्ट व्हा, तिथं आपल्याला जेवणाची आणि ह्याची व्यवस्था करता येईल। तिथं जरी राहायचं नसलं तर आपल्याकडे शाळा, समाज मंदिर, अंगणवाडी सगळं आहे, तिथे या व्यवस्था त्यांची करणार आहोत। तर त्यांना विनंती केली की तुम्ही आज तिथं कुणीही थांबायचं, सगळ्यांनी बाहेर निघा।